मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा आपला टॉपिक असेल मीरा भाईंदर पोलीस शिपाईसाठी ज्या विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले आहे त्यांचे लेखी परीक्षेचे मार्क कधीपर्यंत येतील. बरेच विद्यार्थी तुमच्यातले परेशान आहे मित्रांनो, खूप मेसेज करताय की सर कधीपर्यंत येतील. तर मी तुम्हाला एकच सांगणार मित्रांनो, भरपूर दिवस आता गेलेले आहे आणि तुम्हाला लवकरच 2-3 दिवसामध्ये मित्रांनो काय झालं, जशी पण अपडेट येते मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो, पण त्याच्यात परत काही त्रुटी येते. आता ते आपल्याला नंतर कळतं, मग त्यामुळे अजून लिस्ट लेट होते आणि बरेच दिवस आता झालेले आहे. आणि आपण बघू शकता मीरा भाईंदरच्या एकत्रित जागा वगैरे तुम्ही बघू शकता. बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे की जागा किती होतात, त्याच्याविषयी पण आपण थोडी एकदा माहिती बघू आणि नंतर आपण व्हिडिओच्या शेवटला लेखी परीक्षेचे मार्क कधीपर्यंत येतील त्याविषयी एक सविस्तर चर्चा करू. अजून त्याच्या आधी आपण एकदा जागा बघून घ्या. आता तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्ही बघू शकता, ओपनला सर्वसाधारण इथं 55 जागा तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच्यानंतर विषय बघितला तर अजामध्ये 35 जागा, अज म्हणजे 37 जागा आणि ओपननंतर सगळ्यात टपची कॅटेगरी फायनल कट ऑफमध्ये लागणारी व्हिज त्याच्यासाठी 10 जागा, त्याच्यानंतर भजबसाठी 6 जागा, त्याच्यानंतर भजकसाठी बघूया 8 जागा, त्याच्यानंतर भजडसाठी 3 जागा, त्याच्यानंतर विमाप्रसाठी 4 जागा, EWSसाठी इमावसाठी 48 जागा. मित्रांनो यांचं तर सोनंच झालं मित्रांनो. EWSला ते पण जरांगे पाटल्यामुळे त्यांचं खूप छान प्रकारे नियोजन झालं. त्याच्यानंतर SCBसाठीला 26 आणि EWSसाठी EWSला 20. तर ही जी EWSवाले विद्यार्थी आहे त्यांचं कट ऑफ तुम्हाला प्रत्येक ठिकाणी कमी पाहायला मिळते. खूप म्हणजे खूप कट ऑफ त्यांचं कमी पाहायला मिळते. टोटल जागा तुम्ही बघितल्या. ओपनचे आपण एकदा समांतर आरक्षणच्या जागा बघू. महिलांना 54, खेळाडूंना 9, प्रकल्पग्रस्त 9, सेम सगळ्यांना 5% आरक्षण आहे खेळाडू आणि प्रकल्पग्रस्तसाठी. त्यांसाठी तुम्हाला 9 जागा पाहायला मिळतात. आधीच्या याच्यामध्ये 64 जागा ओपनच्या होत्या, त्यानंतर 10 प्रकल्पग्रस्त खेळाडू वगैरे यांच्या होत्या. माजी सैनिकच्या तुम्ही बघू शकता माजी सैनिकला ओपनला 27 जागा आहे, भूकंपग्रस्तसाठी 4 जागा आणि होमगार्डसाठी बघू शकता मित्रांनो तुम्ही ओपनला पण 9 जागा. होमगार्ड झालं, प्रकल्पग्रस्त झालं, खेळाडू झालं, या प्रत्येकाला 5% आरक्षण आहे मित्रांनो पोलीस भरतीमध्ये. आणि NCCचं सी सर्टिफिकेट त्याच्याकडे, त्याला पण 5 मार्क, अंतिम निवड यादीमध्ये 5 मार्क आहे मित्रांनो. NCC ज्याच्याकडे असतील त्याला अंतिम निवड यादीमध्ये 5 मार्क त्याचे ॲड होतात. आता हे झाला का जागाबद्दल. महिलांच्या जागा तुम्ही बघू शकता. महिलाविषयी कोणी सविस्तर माहिती सांगत नाही मित्रांनो, पण आपण बघूया याच्यामध्ये. महिलांना अजसाठी 33, अजसाठी 40, विजसाठी तुम्हाला 9, त्याच्यानंतर भजबसाठी 6, त्यानंतर भजकसाठी 8, भजडसाठी 4, विमाप्रसाठी 5, इमावसाठी 48, SCBसाठी 25, EWSसाठी 22 आणि ओपन महिलांसाठी 54 जागा. तर महिलांचं याच्यामध्ये आपण बघितलं. आणि आता बघूया म्हणजे लिस्ट कधीपर्यंत येईल मार्कची, त्यामध्ये आपण बघू. तर तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर टाकलं होतं मित्रांनो का लिस्ट का बरं लेट झाली. बरेच विद्यार्थी होते ज्यांनी कोणी सीट नंबर चुकवला, कोणी त्याच्यामध्ये सीट नंबर चुकवला, कोणी पेपरामध्ये जे गोल करतात आपलं पेपरचं जे सीट नंबर असतं ते चुकवलं आणि चेस नंबर काही विद्यार्थ्यांनी चुकवले. काहींनी ते आपले जे विद्यार्थी त्या ठिकाणी बसले होते त्यांनी तोच नंबर त्याच्यामध्ये टाकला. आणि राहिला विषय म्हणजे जर तुमचा नंबर 223 असेल चेस नंबर काही विद्यार्थ्यांचा, तर त्यांनी डायरेक्ट स्टार्टिंगला 223 लिहिलं मित्रांनो. त्यांना 5 अंकी होता, 3 झिरो लावून 223 लिहायचं होतं. या मिस्टेक ज्या विद्यार्थ्यांनी केल्या त्यांच्या या चुकामुळं तुमचे मार्क लिस्ट लेट होत आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या चुका केल्या आता त्यांना तर सोडता येणार नाही. त्यांना पोलीसवाल्यांना, मीरा भाईंदरचे जे पण आयुक्त असतील त्यांना या विद्यार्थ्यांना सोडता येणार नाही आणि त्यांच्या ह्या चुका आता दुरुस्त करायला चालू आहे आणि त्यासाठी वेळ लागतो. आणि त्याच्यात अजून सार्वजनिक सुट्ट्या वगैरे आल्या, काही शनिवार आलं, रविवार आलं, अजून 14 एप्रिलच्या आल्या काही. बऱ्याचपैकी म्हणजे जे झालेलं आहे मित्रांनो. आता तुम्हाला मी माझ्या मते तर अजून काही ऑफिशियल माहिती नाही आहे. तिथले अधिकारी वगैरे असतात जे पण आहे कोणी कॉन्टॅक्टमध्ये, ते सांगतात का असं होईल तसं होईल, पण त्याच्यात अजून त्रुटी येते, परत लिस्ट लेट होते आणि मग परत विद्यार्थी नाराज होतात मित्रांनो. आणि मेन विषय झाला म्हणजे काय झाला, मुंबईचा पेपर मागून झाला 12 तारखेला आणि मीरा भाईंदरचा 11 तारखेला. मग त्याच्यामध्ये काय झालं, मुंबईचे मार्क आले आणि इथले मीरा भाईंदरचे आले नाही. तर विद्यार्थ्यांना कन्फ्युजन निर्माण झालं, अरे मुंबईला एवढे विद्यार्थी असून आत्तापर्यंत त्यांची लिस्ट आली तर मीरा भाईंदरची आत्तापर्यंत काय येत नाही. पण ह्या चुका ज्या मीरा भाईंदरला विद्यार्थ्यांनी केल्या
मुंबईला त्या ठिकाणी झालेल्या नाही आणि त्या कारणास्तव जी मीरा भाईंदरची लिस्ट आहे ती अजून लेट होत आहे. तर भरपूर दिवस झाले. मला तर वाटतं की अजून 2-3 दिवसामध्ये आपल्याला लेखी परीक्षेचे मार्क पाहायला मिळतील मीरा भाईंदरची. त्याच्यानंतर परत अजून 1 दिवस तुम्हाला आक्षेप घ्यायला, ज्या विद्यार्थ्यांना मार्कबद्दल काही तक्रार वगैरे असतील त्यांना 1 दिवस देण्यात येईल. त्याच्यानंतर NCC विद्यार्थ्यांचे मार्क ॲड होतील. मार्क लेखी परीक्षेत सोडली त्याच्यानंतर आक्षेप घ्यायला ज्या विद्यार्थ्यांचं काही कारण असतील किंवा काहीचे मार्क कमी असतील त्यांना पण 1 दिवसाचा चान्स दिला जातो. आणि त्यानंतर NCC मार्क ॲड होईल. NCC मार्क ॲड झाले की लगेच तुम्हाला मीरा भाईंदर पोलीसची अंतिम यादी पाहायला मिळेल. तर त्यासाठी आपल्या चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, कारण जे पण मीरा भाईंदर झालं, मुंबई झालं, पोलीस भरतीविषयी जे पण लगेच अपडेट येतं तर मी तुम्हाला आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ बनवून सविस्तर माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं मित्रांनो. बरेच विद्यार्थी लाईक करत नाही. एक लाईक करून द्या मित्रांनो. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा, कारण तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि जे विद्यार्थ्यांचे तुमचे जे पण डाऊट असतील, काहींचे प्रश्न असतात काय वगैरे, मला कमेंट करत जा. आम्हाला इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करायचं मित्रांनो. आपल्या चॅनलच्या अबाउटमध्ये तुम्हाला मी लिंक दिलेली आहे. जे पण तुमचे प्रॉब्लेम असतील माझ्यापर्यंत तुम्ही मांडत जा, मी त्यांना सॉल्व करण्याचं सहकार्य करेल मित्रांनो. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जॉईन करून ठेवा मित्रांनो. सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांचं मनापासून आभार.